नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण जीएमसी भरती सांगली या भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा। मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खास एक्झाम ओरिएंटेड हस्तलिखित ई नोट्स। यात तुम्हाला 6 विषयाच्या ई नोट्स मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या ई नोट्समध्ये तब्बल 800+ पेजेस असतील। विद्यार्थी मित्रांनो, या नोट्सची मार्केट प्राइस आहे 333, परंतु न्यू इयर ऑफर आपण देत आहोत। न्यू इयर ऑफरमध्ये तुम्हाला त्या ई नोट्स 233 रुपयात मिळतील। तर मित्रांनो, वाट कसली पाहता, या संधीचा लाभ घ्या व 7822815937 या क्रमांकावर डिटेल इन्फॉर्मेशन आणि डेमोसाठी संपर्क साधा। मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात। भरतीतील एकूण जागा आहेत 263 आणि आलेले अर्ज असतील जवळपास 10,000। मित्रांनो, हा अंदाजित आकडा आहे, याची एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली नाही। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी 38 जणांना लढायचे आहे, असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर आता आपण परीक्षेची काठिण्य पातळी जाणून घेऊयात। तर मित्रांनो, मराठी, जीके आणि मॅथमॅटिक रिझनिंग हे इझी टू मॉडरेट होते। आणि इंग्रजी हे अतिशय हार्ड विचारले होते। यात तर 10 प्रश्न हे ओनली पॅसेजवर होते। एकूणच पेपरची पातळी ही मॉडरेट लेवलची होती, मध्यम स्वरूपाची होती। वरील सर्व माहितीचा आढावा घेऊन आता आपण जाणून घेऊयात का असेल अपेक्षित कट ऑफ। तर मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असेल 160 ते 164 मार्काच्या मध्ये। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ असणार 158 ते 162 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एससीबीसीचा कट ऑफ असणार 156 ते 160 मार्काच्या मध्ये। पुढील कॅटेगरी एससी कॅटेगरीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 154 ते 158 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढे ईडब्ल्यूएस, तर विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ असणार 152 ते 156 मार्काच्या दरम्यान। पुढील कॅटेगरी एसटीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 150 ते 154 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर विजयचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 156 ते 158 मार्काच्या दरम्यान। 8वी कॅटेगरी एनटीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेतल्या आहे बीसीडी, यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 155 ते 157 मार्काच्या दरम्यान। आणि एसबीसीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 158 ते 160 मार्काच्या दरम्यान। आता विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षणातील काही कॅटेगरीचे आपण कट ऑफ बघूयात। तर मित्रांनो, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग आणि माजी सैनिक या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा 130 ते 150 मार्काच्या दरम्यान असू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे आपण सर्व कॅटेगरीचे कट ऑफ बघितले आहेत। मित्रांनो, हे अंदाजित कट ऑफ असतात, यात थोडे मागे किंवा पुढे होऊ शकते, याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।